नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रविराजने घरी जाऊ नये म्हणून पूर्णाई आजीने छातीत दुखल्याचे नाटक केलेले असते। तर पूर्णाई आजी म्हणते की आता मला केव्हा देवाचे मागणे येईल आणि मी केव्हा एका क्षणात निघून जाईल असे वाटते। रविराज म्हणतो की पूर्णाई आजी तुम्ही असे बोलू नका, मी 9 दिवस म्हणजे गणपती विसर्जनापर्यंत या घरात थांबतो। तेव्हा मात्र पूर्णाई आजीला आनंद होतो आणि घरातील सर्वांना सुद्धा। पूर्णाई आजी म्हणते की आता खरंच मला खूप तरतरी आल्यासारखे वाटते। तर लगेच नागराज हा रविराजला म्हणतो की तू हा निर्णय घेतला खरंच खूप छान वाटले आणि खरंच तू येथे थांब। तर प्रिया म्हणत असते की बाबा तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात, आपण 9 दिवस येथे राहू शकतो। सर्वांना मात्र आनंद होतो। अर्जुन मात्र विचार करत असतो की आजीने जो काही हा ड्रामा केला आणि तो सक्सेस सुद्धा झाला। तर रविराजला मात्र पूर्णाई आजीचे हे वागणे खरे वाटलेले असते आणि अर्जुनला रविराजचा राग आलेला असतो, कारण त्याला असे वाटत असते की त्यांनी येथे थांबू नये। त्यानंतर राकेश सुद्धा म्हणत असतो की खरंच आम्ही 9 दिवस येथे राहू शकतो आनंदाने। तर नागराज राकेशला म्हणतो की अरे तुला गणपती बाप्पाची 9 दिवस सुट्टी आहे का, आणि आपण तिघेजणे घरी जाऊ आणि वरचेवर इकडे येत राहू। त्यामुळे नागराज, सुमन आणि राकेश हे घरी जायला निघतात। त्यानंतर प्रताप आणि रविराज हे पूर्णाई आजीला हाताला धरून आपल्या रूममध्ये घेऊन जातात। पूर्णाई आजीला खूपच आनंद झालेला असतो। त्यानंतर प्रिया ही मुद्दाम म्हणत असते की अगं अस्मिता, जोपर्यंत पूर्णाई आजी ही चांगली बरी होत नाही तोपर्यंत 1 सेकंद सुद्धा मी तिच्या रूममधून नाही हलणार। अस्मिता म्हणते की चल, म्हणून त्या दोघी पूर्णाई आजीच्या रूममध्ये जातात। तर अर्जुन हे सर्व रागाने बघत असतो आणि रागानेच तो आपल्या रूममध्ये निघून जातो। तर कल्पना सायलीला विचारते की अगं भाऊजी इथे थांबणार म्हणून अर्जुन रागावला वाटता। तेव्हा सायली म्हणत असते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्यांना समजावते। तेव्हा कल्पना म्हणत असते की अगं गणपती बाप्पा आल्याने आणि ते आपल्या घरात राहायला आल्याने खरंच आनंद झाला, पण अर्जुनला कोण समजावणार। सायली म्हणते की आई तुम्ही नका टेन्शन घेऊ, म्हणून सायली ही अर्जुनकडे रूममध्ये जाते। त्यानंतर विमला तेथे आलेली असते आणि कल्पनाचे सायलीचे बोलणे ऐकून विमला ही कल्पनाला म्हणते की आता गणपती बाप्पा घरात आले, सर्व काही हे छानच होणार आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। त्यानंतर सायली रूममध्ये येते। अर्जुन हा सायलीवर भडकतो आणि पूर्णाई आजी हे सर्व ड्रामा करत होती रविराज किल्लेदारला थांबवण्यासाठी। तुम्ही मला त्यावेळेस का बोलून दिले नाही, का थांबवले? तर सायली म्हणते की मग त्यात काय बिघडले, कारण जावयानी आणि नातीने सणाच्या दिवशी घरात थांबवावं, यात पूर्णाई आजीची काय चूक होती? तेव्हा लगेच अर्जुन म्हणत असतं की मग हा सर्व ड्रामा करायची काय गरज होती? सायली म्हणते की जर पूर्णाई आजीने हा ड्रामा केला नसता तर रविराज काका या घरात कसे थांबले असते आणि आजीला या सणाचा आनंद भेटला नसता आणि पूर्णाई आजी नाराज राहिली असत्या तर तुम्हाला ते सहन झाले असते का? पूर्णाई आजी हे सर्व प्रतिमा ताई आणि रविराज काका यांच्यासाठी करतात। अर्जुन म्हणतो की रविराज किल्लेदार या घराला स्वतःहून आपलेपणा जर मानत असेल तर तो स्वतःहून थांबला असता। तर लगेच सायली म्हणत असते पण ते स्वतःहून पूजा करण्यासाठी तर या घरी तर आले ना। सायली म्हणते की रविराज काका जर स्वतःहून आपल्या या घराला आपले मानत नसते तर आजीला इतका त्रास झाला तरी ते थांबले नसते, ते थांबलेच ना शेवटी या घराच्या काळजीपोटीच ना। तर लगेच अर्जुन म्हणत असतो की मग थांबण्यासाठी इतका रिस्पेक्ट त्यांनी का घ्यायचा? तर सायली म्हणत असते की आपण स्वतःहून जास्त थोडासा मान दिला तर काय बिघडते, आणि जो माणूस पूर्णाई आजीची तब्येत बिघडली म्हणून आपला राग बाजूला ठेवतो आणि तो परका कसा असू शकतो? आणि सर आपल्या माणसावर जर आपले प्रेम असले ना ते एकतर्फी आणि दुतर्फी असे ठरवायचे नसते, कारण मुळातच प्रेमात कोणतीही अपेक्षा ठेवायची नसते, ते माणूस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते, हेच आपण जपायचे असते आणि त्यासाठी आपल्याला कितीही त्रास सहन झाला तरी तो आपण सहन करायचा असतो आणि हे कधीही अपेक्षा नसलेलं प्रेम असतं ना ते कायम टिकते आणि ती जगातील सर्वात सुंदर गोष्ट असते, असे सायली खूप छान प्रकारे अर्जुनला समजावते। आणि त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते आणि पूर्णाई आजी हे सर्व नातं निभावण्यासाठी करतात, त्यांच्याकडून रविराज काकांच्या कोणत्याही अपेक्षा नाही असे मला वाटते। तेव्हा सायली ही बाहेर निघून जाते। अर्जुनला मात्र सायलीचे ते बोलणे ऐकून खूप आनंद होतो। अर्जुन आपल्या मनात म्हणत असतो की असं अपेक्षा नसलेलं प्रेम फक्त सायली तुम्हीच करू शकता, खरंच तुम्ही खूप निर्मळ मनाच्या आहात।
नंतर इकडे रविराज काका आपल्या रूममध्ये म्हणत असतात की आता इथे 9-10 दिवस राहावे लागणार आणि आपण काही सामानसुद्धा आणले नाही. तेवढ्यात सायली ही रविराज काकासाठी हॉट कॉफी घेऊन येते आणि ती म्हणत असते की हे तुमच्यासाठी सामान, तुम्ही टॉवेल वगैरे काही आणले नाही ना. तेव्हा रविराज विचार करतो की ह्या मुलीला आपल्या मनातील इतकं सर्व कसं समजते. त्यानंतर लगेच रविराज म्हणतो की हा देखावा का करत असते. तेव्हा सायली म्हणत असते की हा देखावा नाही, पण एक मुलगी आणि वडील यांचे जे काही कर्तव्य असते ते मुलीचे कर्तव्य मी पार पाडते. वडील कितीही रागवले तरी मुलीने आपले कर्तव्य कधीच विसरले नाही पाहिजे. आणि एक गोष्ट, तुम्ही प्रतिमा आत्या आणि पूर्णाई आजी यांच्या मताला मान देऊन तुम्ही येथे थांबलात त्याबद्दल खरंच मी तुमचे आभार मानते आणि तुम्हाला ज्युनियरकडून काही त्रास होणार नाही याची मी तुम्हाला शब्द देते. तर सायली असे बोलून बाहेर येते आणि अर्जुन तेथे असतो. अर्जुनने मात्र सर्व बोलणे ऐकलेले असते म्हणून तो सायलीवर चिडतो आणि सायलीला म्हणतो की रविराज किल्लेदार या घरात राहिले हे मला अजिबात आवडलेले नाही आणि वर तुम्ही त्यांच्याशी बोलायला का जाता, म्हणून तो आणखीनच भडकतो. सायली म्हणते की आओ अर्जुन सर, काही नाती ही रक्ताच्या पलीकडे असतात आणि राग विसरून ती स्वीकारायची सुद्धा असतात. तुम्ही रविराज किल्लेदारांशी ठरवलेले आहे की बोलायचेच नाही, म्हणून तुमच्या जीवाची इतकी हालमेल होत असते. अर्जुन म्हणतो की कुठलं नातं, त्याच्याशी आपलं कोणतंही नातं नाही. तर सायली म्हणते की अहो सर, तुमचे नाते नसेल पण आमच्या दोघांमध्ये नातं आहे बाप लेकीचं. कधी काळी आमच्यामध्ये ते नातं निर्माण झाले होते. तेव्हा अर्जुन म्हणत असतं की पात्र रविराज हे नातं मानत नाही, मग तुम्ही का म्हणता. तर सायली म्हणत असते त्यांनी हे नातं मानू किंवा नाही मानू, पण मी माझं नातं मानत आले आणि आतापर्यंत आपल्यामध्ये सुद्धा काहीच नातं नाही, तरी सुद्धा मी या घरातील सर्व नातं हे योग्य प्रकारे आणि माझे कर्तव्य पार पाडतेच ना. सायली म्हणते की रविराज माझ्याकडे जेव्हा बघतात ना तेव्हा फक्त त्यांच्या डोळ्यामध्ये एका मुलीविषयीचे प्रेम माझ्यामध्ये दिसते आणि मला त्यांच्यामध्ये वडिलांची माया, त्यामुळे मी हे नाते का नाकारू सर. तर अर्जुन सायलीकडे बघतच असतो. सायली म्हणते की सर, तुम्ही डोळ्यावरील चष्मा काढून टाका, म्हणजे जे भांडणं जरी झाले असले तरी नातं हे मात्र काही तुटत नसते. त्यामध्ये असणारे प्रेम तुम्ही ओळखायला शिकवा. म्हणून तुम्ही असे जर केले तर रविराज काका आणि तुमच्यामधील जो काही वाद आहे तुम्ही दोघे एकमेकांना माफ करता आणि तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच हे जग खूप सुंदर आहे आणि फक्त ते जग आपल्याला ओळखता आले पाहिजे. तेव्हा सायलीचे हे बोलणे ऐकून अर्जुन आणखीनच खुश होतो. सायली जायला निघते तर अर्जुन म्हणतो की ते सौंदर्य तर मी रोजच बघतो. तर सायली पुन्हा ओळखते आणि अर्जुनला विचारते की सर तुम्ही काही म्हटलात का. तर अर्जुन म्हणतो की नाही आणि सायली निघून जाते. अर्जुन स्वतःच्या डोक्यात मारून घेतो आणि अर्जुन सुभेदार हे नेमकं काय होते हेच कळत नाही. त्यानंतर इकडे अस्मिता आणि प्रिया आपल्या रूममध्ये येतात आणि प्रिया म्हणत असते की आता या घरात मला 9 दिवसासाठी नाही तर या घरची सून म्हणून यायचे. तर अस्मिता म्हणत असते की पुढच्या वर्षी नक्की आणि मी तुला चॅलेंज देते. तेव्हा प्रिया आणि अस्मिता ठरवतात की अर्जुन आणि सायलीमध्ये जे काही परकेपणाचे अस्मिता तुला नाते वाटले ना ते आता प्रूव्ह करायचे आणि सर्वांसमोर त्यांचे ते उघड नाते कसे आणायचे याचे आपल्याला आता पुरावे गोळा करायला हवेत आणि येत्या 10 दिवसात आपण नक्की काहीतरी करू शकतो आणि पूर्णाई आजीला हे दाखवून देऊ शकतो. अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायलीमध्ये नवरा बायकोचं खरं नातं नाही हे पूर्णाई आजीला आपण दाखवूनच द्यायचे, म्हणून दोघी एकमेकींना डन करतात. त्यानंतर सर्वजण संध्याकाळच्या आरतीसाठी एकत्र बसलेले असतात. प्रिया आणि अस्मिता म्हणत असतात की चला लगेच आरती करून घेऊ, कारण आम्हाला खूप गप्पा करायच्या. तेव्हा मात्र कुणाची वाट बघतो असे प्रिया विचारते. तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली ही देवाला नैवेद्य दाखवण्याचं ताट घेऊन येताच असेल आणि ती आली का मग आपण लगेच आरती करूयात. प्रिया म्हणते की सायली निवेद करणार म्हणजे आता आज रात्रीचे 12च वाजणार. तेवढ्यात सायली नैवेद्य घेऊन येते आणि प्रिया अजिबात टेन्शन घेऊ नको, आरती वेळेवरच होईल. तेव्हा पूर्णाई आजी विचारते की असा काय निवेद केला तुला इतका उशीर लागला. तेव्हा सायली म्हणते की सांजेच्या पोळ्या. तेव्हा मात्र त्या पोळ्याचे नाव ऐकून रविराज, कल्पना आणि पूर्णाई आजी यांना धक्का बसतो तर अर्जुनला खूप आनंद होतो. रविराज कल्पनाला विचारतो की वहिनी तुम्ही सांगितले होते की सायलीला सांजेच्या पोळ्या नैवेद्यासाठी करायच्या. कल्पना म्हणते की नाही,
घरामध्ये खूप पाहुणे असल्यामुळे मी आज किचनमध्ये नाही गेले. तर विमला म्हणत असते की अहो मीच बघितले की सायलीताईंनी स्वतः त्यांच्या हाताने हा नैवेद्य बनवला. सायली म्हणत असते की आपल्याला कसे गरम खाण्यासाठी लागते तसे देवाला सुद्धा गरम गरम नैवेद्य दाखवायला नको का, म्हणून मी लगेच तव्यावरून काढून हा नैवेद्य केला. तर लगेच कल्पना आणि रविराज हे आणखीनच हे इमोशनल होतात. तर पूर्णाई आजी विचारते की अगं सायली, तुला हा निवेद करण्यासाठी कोणी सांगितलेच नव्हते ना, मग तू कसा मनाने केला? तेव्हा सायली म्हणत असते की हो, मी आज नैवेद्य मनानेच केला. रविराजला लगेच कल्पनाची आठवण होते आणि तर प्रताप कल्पनाला विचारतो की अगं कल्पना, तू तर सायलीला नैवेद्याबद्दल काही सांगितले होतेस का? कल्पना म्हणते की नाही हो, सायलीने प्रतिमा ताईंसारख्या ह्या पोळ्या कशा केल्या तेच मला माहिती नाही. आणि पूर्णाई आजी म्हणत असते की प्रतिमाच्या तोंडातून सुद्धा हे शब्द निघायचे की बाप्पासाठी गरम गरम हा सांजेच्या पोळीचा नैवेद्य कायम तिचा तयार असायचा, आपल्याला कसे गरम खातो. म्हणजे सायली जे बोलले तेच प्रतिमा कायम आपल्याला म्हणायचे. मग सायलीच्या तोंडून हेच वाक्य कुठून आले म्हणून सर्वजण इमोशनल होतात आणि प्रतिमाची सर्वांना आठवण होते. प्रिया मात्र मनात म्हणत असते की ह्या मुलीला तिच्या आईबद्दल प्रत्येक गुण माहिती आहे, पण जरा थोडेसे तू आपल्या आतमध्ये ते गुण ठेव ना, बाहेर काढण्याची काही गरज नाही. तेव्हा मात्र आज सायलीने चक्क गणपती बाप्पासाठी प्रतिमा आत्यांसारख्या सेम टू सेम पोळ्या केलेल्या असतात आणि नैवेद्याचा तो ताट बघून सर्वांना मात्र खूप आनंद होतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अस्मिता प्रियाला म्हणत असते की अगं, तू तर प्रतिमा आत्याची मुलगी आहे, पण तुझ्यात असा एकही गुण नाही प्रतिमा आत्यांचा, मात्र त्या सायलीमध्ये सर्व प्रतिमा आत्याचे गुण दिसून येतात. प्रियाला मात्र मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. तर अर्जुनसुद्धा म्हणत असतो की खरंच तुमच्यामध्ये अगदी प्रतिमा आत्याच दिसते आणि त्या प्रियामध्ये कोणताही असा एकही गुण प्रतिमा आत्याचा नाही, म्हणून तुम्हीच खरंच ही सायली म्हणजे तन्वी वाटता. सायली म्हणत असते की आओ, मी अजूनपर्यंत प्रतिमा आत्याला बघितलेसुद्धा नाही, मग मी कशी त्यांची मुलगी असू शकेल. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.